सगळ्यात पाठीमागे बसलेत। लक्षात घ्या, मनोज जरांगे पाटील कुणासाठी लढतायत, त्यांचे स्वतःचे बंधू देखील पाठीमागे बसलेत। मग रस्त्यावरचे जे बांधव उभे आहेत त्यांना विनंती, आपण जिथे मनोज जरांगे पाटील यांचे बंधू बसलेले आहेत तिकडे येऊन आपण त्यांना साथ द्यावी, कारण तिकडे जागा अजून उपलब्ध आहे। बांधवांना आपण एकमेकांना साथ देऊया आणि आजची सभा यशस्वी करूया। गाणं बंद करा, महत्वाची सूचना आहे। प्रवेश गेटवरती आपले जे पैलवान आहेत सर्व उदून वडगावचे, त्यांना एक विनंती आहे, फक्त जरांगे पाटलांच्या गाडीला कडं करायचं आणि त्यांचीच एकट्याची गाडीमध्ये आणायची बरं का। कुणीही व्यक्ती आतमध्ये येऊ द्यायचा नाही आणि डी झोनमध्ये सुद्धा फक्त आणि फक्त जरांगे पाटील येतील। मध्ये कुणी फोटो काढायचा प्रयत्न करत नाही, गोंधळ घालायचा नाही, फक्त आणि फक्त जरांगे पाटलाची गाडीमध्ये सोडायची आहे। चारही पार्किंगच्या स्वयंसेवकाला विनंती आहे, एकानेही सुद्धा पार्किंग सोडायची नाही। बघा, एक मिनिट, आता गाणं लावू नका, थोडं साऊंड चेक केला जातोय, कारण पाटलांच्या भाषणाच्या वेळी काही अडचण येऊ नये। सगळ्या मी कॅमेरामॅनला विनंती करतो, थोडं वाढवायचं का, माईकची लेवल वाढवा, भाषणाच्या माईकची लेवल वाढवा। आपण सगळं व्यवस्थित चेक करूया, अजून 3-4 मिनिटं आपल्याकडे वेळ आहे। अतिशय सुंदर अशी साऊंड सिस्टीम आजच्या सभेसाठी आहे, जोरदार टाळ्या वाजवायच्या त्या सिस्टीमसाठी, कारण आपल्या आदरणीय पाटलांचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचणार आहे। आता यानंतर अतिशय शांततेत काही 9-10 सूचना दिल्या जातील, त्या सगळ्या सूचना आपण ऐकाव्यात आणि एक मराठा सेवक म्हणून आपण आलेलो आहोत ह्याची सर्वांनी आपण आठवण ठेवावी। एक वेदनेचा हुंकार घेऊन माननीय मनोज जरांगे पाटील आपल्या बालाघाटावरती उपस्थित होत आहेत, दाखल होत आहेत अगदी काही क्षणांमध्ये। तेव्हा बांधवांना मी विनंती करतो, जे आजूबाजूला आहेत त्यांनी मध्ये येऊन बसायचं आहे। महिला भगिनींना पुन्हा एकदा विनंती आहे, आपली लहान मुलं पर्स आणि मोबाईल दागदागिने आपण सांभाळावेत, आपल्याला नम्र विनंती आहे। पुरुष मंडळींना विनंती आहे, एका जागेवर गर्दी करू नका। काही असामाजिक तत्व या ठिकाणी या सभेच्या ठिकाणी आलेले आहेत, त्यामुळे कृपया आपण एका जागेवर गर्दी करू नका। पाठीमागच्या खिशात जर काही पाकिट वगैरे असेल तुमचं ते समोर ठेवा, व्यवस्थित ठेवा, जिथं सुरक्षित वाटतं तिथं, ज्याचं तिथं तुम्ही रक्षण करू शकता। आता तिसरी सूचना अशी आहे, आपण आदरणीय पाटलांचं आगमन झाल्यानंतर
कोणीही उभा राहणार नाही जागेवर, सगळे असेच बसून राहतील. फक्त भगवे झेंडे आणि टाळ्या वाजवण्यासाठी हात, ह्या दोन गोष्टी फार महत्वाच्या आहेत. चौथी सूचना आहे, त्या गेट नंबर 1 मधून माननीय मनोज जरांगे पाटील यांचं आगमन होईल, त्यावेळी विनाकारण स्वयंसेवकांशी कोणी हुज्जत घालण्याचा प्रयत्न करू नका. माननीय मनोज जरांगे पाटील फक्त आणि फक्त त्यांचीच गाडी आणि ते या ठिकाणी आतमध्ये येतील यासाठी आपण सहकार्य करावं. ते तिकडे पलीकडून आलेत म्हणून इकडून डी मध्ये कोणी घुसण्याचा प्रयत्न करू नका. स्वयंसेवकांना विनंती आहे, डी मध्ये आता यानंतर कुणी येणार नाही. आणि याच्या व्यतिरिक्त संयोजन समितीकडून अधिकृतपणे ज्यांना सूचना आलेली नाही डी मध्ये थांबण्याची, त्यांनी प्रामाणिकपणे एक मराठा सेवक म्हणून बाहेर थांबावं आणि समोरून आपण सपोर्ट करावा अशी मी आपल्याला विनंती करतो. या ठिकाणी रस्त्याच्या बाजूने जर उंच असणारे लोखंडी हे काठी असलेले काही ध्वज आहेत, तर जवळून पलीकडे लाईट आहे, त्यामुळे कृपया आपले ध्वज उंचावताना तिथे आपण काळजी घ्यावी. आपली सभा अतिशय सुरळीतपणे पार पाडण्यासाठी आपण सहकार्य करावं. 5वी सूचना अशी आहे, सभा सुरू झाल्यानंतर कोणीही विनाकारण हालचाल करणार नाही. ज्या आपल्या अधिकृत घोषणा आहेत आपल्याला मनोज जरांगे पाटील यांनी दिलेल्या, त्याच सूचना आणि त्याच घोषणा आपण इथे देणार आहोत. त्यानंतर पुढची सूचना आहे, सत्कार करण्यासाठी स्टेजवर कोणीही जाणार नाही. आपण बीड जिल्ह्याने काही नियम, अतिशय जरी अलिखित नियम असले तरी सगळ्यांनी पाळलेले आहेत. स्टेजवर कोणीही जाणार नाही. मनोज जरांगे पाटील यांचं जेव्हा आगमन होईल तेव्हा आपल्याकडे वेळ कमी आहे, त्यांना पुढे आंतरवली सराटीला जायचंय. आपण इथे 1-2 किलोमीटर जाणार आहोत, पण या सभेला बाहेरच्या तालुक्यातून, बाहेरच्या जिल्ह्यातून सुद्धा काही लोक आले, त्यांच्यासाठी एकदा टाळ्या वाजवा. एवढ्या दुरून स्वतःच्या स्वखर्चाने मध्यरात्री होणाऱ्या या सभेसाठी बघा 11:31 झालेत आणि रात्री जवळपास एवढ्या उशिरा ही सभा होत आहे आणि मनोज जरांगे पाटील यांचं अगदी काही क्षणात आगमन होत आहे. वेगवेगळ्या तालुक्यातून या ठिकाणी लोक आलेले आहेत. बाजूच्या वाशी तालुक्यातून, केज तालुक्यातून, आता एखादा तालुका राहू शकतो, पण वडवणी तालुक्यातून आपण जर सोशल मीडिया बघितला तर खूप लोक आलेत. गेवराई, पाटोदा तालुक्यातून मोठ्या प्रमाणात लोक आलेत. बीड तालुका, तर बीड तालुक्यात ही सभाच होत आहे. त्याचप्रमाणे शिरूर, कासार, परळी इथून सुद्धा लोक आलेले आहेत, माजलगावहून लोक आलेले आहेत. तर सगळ्या या बांधवांचं आणि विशेषतः महिला भगिनी एवढ्या रात्रीच्या सभेला उपस्थित आहेत, त्यांचं देखील आपण जोरदार टाळ्या वाजवून स्वागत करूया. आता जेव्हा आदरणीय जरांगे पाटलांचं आगमन होईल तेव्हा कोणी काही गडबड करायची नाही. एखाद्या व्यक्तीला काही अडचण असेल, काही त्रास होत असेल, सभेत एवढा मोठा समुदाय जमलेला आहे, त्यामुळे साहजिक आहे एखाद्या दुसऱ्या व्यक्तीला काही त्रास होणं. जर असा व्यक्ती आढळला तर स्वयंसेवकांना सांगा, इथे 2-3 ॲम्ब्युलन्स गाड्या आहेत, त्या ठिकाणी त्यांना सुरक्षितपणे या ठिकाणी आरोग्य सेवाही दिली जाईल, याची आपण त्या ठिकाणी नोंद घ्यावी. पुढची अतिशय महत्त्वाची सूचना आहे, जेव्हा माननीय मनोज जरांगे पाटील यांचं आगमन होईल तेव्हा त्यांचा सत्कार करण्यासाठी फक्त शेतकऱ्यांच्या मुली, फक्त 5 मुली आहेत, त्या 5च मुली त्यांचा यथोचितपणे सन्मान करतील. त्यापूर्वी स्वतः बघा शिवछत्रपतींच्या पुतळ्याचं पूजन आणि दोन्ही प्रतिमांचं पूजन फक्त आणि फक्त मनोज जरांगे पाटील यांच्या शुभ हस्ते या महामानवांच्या विचारांचं पूजन होईल, याची आपण नोंद घ्यावी. 5 मुली त्यांचा सन्मान करतील आणि आपले सर्वांचे परम आदरणीय, आपल्या सर्वांचं श्रद्धास्थान परमपूज्य आदरणीय गुरुवर्य लक्ष्मण महाराज मेंगडे हे या ठिकाणी मनोज जरांगे पाटील यांचा, आपल्या सर्व वारकरी आणि शेतकऱ्यांच्या वतीनं मनोज जरांगे पाटील यांचा सन्मान करतील. ह्या शेतकऱ्यांच्या 5 मुली आणि आदरणीय बाबा यांच्याशिवाय कोणीही स्टेजवर जाण्यासाठी काही करणार नाही. आपण सगळे स्वयंशिस्त बाळगणारे सगळे मराठा सेवक आहोत आणि मराठा सेवक म्हणूनच या ठिकाणी एकत्रित आलेलो आहोत. सभेची सगळी सूत्र इथून पुढे व्यवस्थितपणे आपल्याला हाताळायची आहेत आणि रात्रीच्या 12 वाजताची सभा बीड जिल्ह्यात बालाघाटावर कशी होते आणि मराठ्यांचा सह्याद्रीचं स्वागत बालाघाट कसा करतो, एका अतिशय उत्साहात त्या ठिकाणी आपण झालेल्या आगमन ज्या आरतीत इशारा येतोय
छत्रपती शिवरायांच्या काळात देखील इशारा तोप वाजली की समजून जायचं मावळ्यांनी पुढे आपल्याला काय करायचंय. खऱ्या अर्थाने इशारा तोप उद्या आंतरवली सराटीतून जागली जाणार आहे, ही गोष्ट आपण सगळ्यांनी लक्षात घ्या. त्यामुळे आजची सभा, आजचं मनोज जरांगे पाटील यांचं भाषण प्रत्येकाने श्वास रोखून धरावा असं भाषण आहे. आणि हे भाषण ऐकण्यासाठी कोण कोण जागे ते स्वतः जरांगे पाटील आपल्याला सांगतीलच, कारण त्यांचं सगळीकडे आपल्याकडे जितकं लक्ष आहे तितकंच त्यांचं वरती लक्ष आहे, त्यांच्यापर्यंत सगळ्या गोष्टी पोहोचत असतात. आणि म्हणून खरोखरच संपूर्ण महाराष्ट्रामध्ये माननीय मनोज जरांगे पाटील आपल्या सगळ्यांचं प्रबोधन आणि आरक्षणाची जनजागृती करत असताना आज अतिशय गंभीरपणे इंदापूरच्या आणि अकलूजच्या सभेत बोललेत मनोज जरांगे पाटील. ज्यांनी बातम्या ऐकल्या त्यांच्या गोष्ट लक्षात आली असेल. बांधवांनो, मनोज जरांगे पाटील यांनी सांगितलंय, शब्द फार महत्वाचा वापरलाय, गाफील राहू नका. माझी हात जोडून विनंती आहे, जनरेटरच्या गाडीवर जे लोक उभे आहेत, मध्यरात्री सभा होत आहे, इथं जी सगळी लाईट आहे ती जनरेटर मधून येते, ही साऊंड सिस्टीम जनरेटरवर चालू आहे. आणि जर एखादा केबलला आपल्याकडून धक्का लागला, उतरले का ते संतोष दादा, उतरले की सांगा, नसतील उतरले तर तिथं मराठा सेवक जातील. स्वयंसेवकांनी त्या आपली जी गाडी आहे जनरेटरवर, त्याच्यावर जे बसलेले 2-4 मुलं आहेत त्यांचा बंदोबस्त स्वयंसेवकांनी करावा, माझी विनंती आहे. आणि त्यानंतर सभा सुरू झाल्यानंतर कोणी बसू नका जनरेटरवर, हात जोडून मायबाप विनंती आहे आपल्याला. पाटलांनी आपल्याला सांगितलंय गाफील राहू नका. बांधवांनो, रात्रीचे 11:15 होत आलेले आहेत आणि उद्याचा दिवस 22 तारीख, 23 आणि 24, 22, 23 आणि 24 3 दिवस आपल्याकडे शिल्लक आहेत. परंतु 24 तारखेला काय करायचंय हे मनोज जरांगे पाटील 22 तारखेला सांगणार आहेत. रस्त्यावर जेवढे बांधव उभे आहेत त्या सगळ्यांना सगळा समाज, मी समाज बांधवांना विनंती करतो, रस्त्यावर जे लोक उभे आहेत त्यांना तुम्ही हात जोडून विनंती करा, जागेवर उंचावून हात जोडा, सगळे हात जोडा, आपण लहान होऊया. आणि रस्त्यावर जे बसा खाली, तुम्ही नका जोडू हात. जे मराठे असतील ते खाली बसतील, जे मराठे असतील ते खाली बसतील, लक्षात घ्या. तुम्हाला छत्रपती शिवाजी राजांची शपथ आहे, स्वयंसेवक सोडून एकही माणूस त्या ठिकाणी उभा राहणार नाही. सगळे बसलेत, सगळ्यांसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. या ठिकाणी एक महत्वाची सूचना आहे. सर्व सूचना या ठिकाणी दिलेल्या आहेत, तरी मी सूचना परत देतोय. आपली सभा ज्या ठिकाणी होते त्या ठिकाणाहून विजेची तारा जात आहेत, जनरेटरवरनं या ठिकाणी लाईटचं सप्लाय आहे, कनेक्शन आहे. सर्वांना विनंती आहे, भरपूर या ठिकाणी वायर्स या ठिकाणी अंथरलेले आहेत. कृपया कुणालाही कुठली इजा होणार नाही याची आपण सर्वांनी दक्षता घ्यायची आहे. आणि प्रामुख्यानं ज्यांच्या हातामध्ये झेंडे आहेत त्यांनी कृपया झेंडे फडकवत असताना वरी तारांना कुठलेही टच होणार नाही, कुठला स्पर्श होणार नाही याची आपण सर्वांनी या निमित्तानं काळजी घ्यायची आहे. कारण ही सभा मध्यरात्री होत असताना खरं तर बीड जिल्ह्याला पहाटे 3 वाजताच्या सभेची या ठिकाणी काही दिवसापूर्वी सभा झालेली आहे. त्याच्यामुळे फक्त आता 12 वाजलेले आहेत, आपण पहाटे 3 वाजता सभा केलेली आहे. जगाच्या इतिहासामध्ये पहाटे 3 वाजता एकही सभा झालेली नाही. फक्त आपले माननीय मनोजी जरांगे पाटलांची या ठिकाणी सभा झालेली आहे. आणि ती सभा 3 वाजता जर झाली असेल तर या बालाघाटावरती सह्याद्री येत असताना, या सह्याद्रीचं स्वागत होत असताना आपण सर्वांनी शिस्तीचं पालन या निमित्ताने करायचं आहे. आणि या ठिकाणी आपण ज्या क्षणाची आवर्जून वाट पाहत आहोत तो क्षण येऊन ठेपलेला आहे. मराठा योद्धा सन्माननीय मनोजी जरांगे पाटील यांचं आगमन होत आहे. एकदा जोरदार टाळ्यांनी आपण त्यांचं स्वागत करायचं. माननीय मनोज जरांगे पाटील यांचं
माननीय मनोज जरांगे पाटील यांचं आगमन काही क्षणात होत आहे. माननीय मनोज जरांगे पाटील तुम आगे बढ़ो. बांधवांनो घोषणा द्यायच्यात, गाणं लावू नका प्लीज. मनोज जरांगे पाटील तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. मनोज जरांगे पाटील तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. मनोज जरांगे पाटील तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. लड़ेंगे जीतेंगे हम सब. मनोज जरांगे जोरदार टाळ्यांचा जल्लोष करायचा आहे. माननीय मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांचं कार्यक्रमाच्या ठिकाणी आगमन झालेलं आहे. ते आपल्याला हात उंचावून अभिवादन करतायत. जोरदार टाळ्यांनी आपण त्यांचं स्वागत करायचं आहे. जरांगे पाटील तुम संघर्ष करो, हम तुम्हारे साथ हैं. मराठ्यांचा आवाज आहे. मनोज जरांगे पाटील तुम आगे बढ़ो. एक मराठा. मी आदरणीय वंदनीय परमपूज्य आदरणीय गुरुवर्य लक्ष्मण महाराज मेंगडे यांना विनंती करतो आपण मंचावर यावं. सत्काराच्या पूर्वी आपल्या शेतकरी कन्या औक्षण करणारच आहेत. तत्पूर्वी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचं पूजन करण्यासाठी माननीय मनोज जरांगे पाटील यांना मी विनंती करतो, आपण छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सिंहासनाधीश्वर पुतळ्याचं पूजन करावं. कृपया स्टेजच्या डाव्या बाजूला जे उभे आहेत त्यांना विनंती, आपण बसून घ्या. आता वेगळ्या सूचना सांगायला वेळ नाही आपल्याकडे. माननीय मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचं पूजन करतायत. छत्रपती शिवाजी महाराज की. छत्रपतींच्या पूजनानंतर मराठ्यांचे क्रांतीसूर्य अण्णासाहेब पाटील यांच्या प्रतिमेचं पूजन आणि मराठा आरक्षण योद्धा लोकनेते विनायकरावजी मेटे साहेब यांच्या प्रतिमांचं पूजन या बालाघाटच्या ऐतिहासिक सभेत होत आहे. जोरदार टाळ्यांनी आपण या सभेची सुरुवात करतो आहोत. एक मराठा, एक मराठा. जरांगे पाटील तुम आगे बढ़ो, जरांगे पाटील तुम आगे बढ़ो, जरांगे पाटील तुम संघर्ष करो. हरिभक्त परायण वारकरी संप्रदायातील एक महान व्यक्तिमत्व गुरुवर्य लक्ष्मण महाराज मेंगडे हे मनोज जरांगे पाटील यांचं स्वागत बाळाघाटाच्या वतीनं छत्रपती शिवरायांचा पुतळा देऊन या ठिकाणी स्वागत करत आहे. या ऐतिहासिक सभेच्या निमित्ताने वारकरी आणि शेतकरी एकत्रित आलाय. भक्ती शक्तीचा सुरेख संगम झालाय आणि 450 वर्षानंतर महाराष्ट्रातला मराठा एकट होण्याचं काम मनोज जरांगे पाटील यांनी केलेलं आहे. बांधवांनो, कोण आला रे, कोण आला, कोण आला रे, कोण आला. यानंतर मी विनंती करतो शेतकरी कन्यांना, आपण आदरणीय जरांगे पाटील यांचा या ठिकाणी उपस्थित मराठा बांधवांच्या वतीनं स्वागत करावं. जरांगे पाटील तुम आगे बढ़ो. आवाज पाहिजे. माननीय मनोज जरांगे पाटील तुम आगे बढ़ो. लड़ेंगे जीतेंगे, लड़ेंगे जीतेंगे. बांधवांनो, मनोज जरांगे पाटील यांना डोळ्यांनी भरभरून बघा आपल्या ढाण्या वागाला. मराठा आरक्षण क्रांतिकारक आणि आपल्या सर्वांचं प्रेरणास्थान, आपल्या सर्वांना एकत्रित आणण्याचं काम आणि आपला लढा यशस्वी करण्यासाठी शांततेच्या मार्गानं मराठ्यांचा सह्याद्री बालाघाटावरती दाखल झालेला आहे. यानंतर मी संयोजन समितीला विनंती करतो, आदरणीय पाटील आपल्याला संबोधित करणार आहेत. दरम्यान तिथपर्यंत माईक पोच करण्याचं काम आपण करावं. मराठा भगिनींचा सन्मान छत्रपती शिवरायांनी केला, तोच विचारांचा वसा आणि वारसा घेऊन मनोज जरांगे पाटील यांनी
शेतकऱ्यांच्या मुलीला मंचावर बसण्याची संधी दिली आहे, यासाठी सुद्धा जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत. आणि पुढचं 1 मिनिट सतत हात उंचावून टाळ्या वाजवायच्या आहेत आणि आपल्या ढाण्या वाघाला ताकद द्यायचं काम करायचं आहे. प्रत्येक वादळ पेल्यांनी माझ्यात आत्मविश्वास आहे. पायाखाली जमीन, पाठीशी आकाश आहे. मातीमध्ये पाय रोवून मी सह्याद्री सारखा ताट आहे. जाऊन सांगा दिल्लीश्वरांना तुमची आता मनोज जरांगे पाटील यांच्याशी गाठ आहे. मी विनंती करतो, मराठा आरक्षण क्रांतिकारक योद्धा, आपल्या सर्वांचा स्वाभिमान, मराठ्यांची आन बान शान माननीय मनोज जरांगे पाटील यांनी बालाघाटावर उपस्थित झालेल्या या लाखो मराठा बंधू आणि भगिनींना संबोधित करावं. जोरदार टाळ्यांनी स्वागत करायचंय. एकदा टॉर्च लावून आपण भाषणाची सुरुवात करूया. छत्रपती शिवाजी महाराज की, राष्ट्रमाता जिजाऊ की, छत्रपती संभाजी महाराज की. जोरदार टाळ्यांचा जल्लोष. लढेंगे जीतेंगे. आदरणीय मनोज जरांगे पाटील या सभेला संबोधित करतायत. जोरदार टाळ्यांनी स्वागत करा. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक राजे छत्रपती शिवराय बालाघाट आणि बालाघाटच्या मांजरसुंबा आणि बीड जिल्ह्यातील परिसरातील जमलेल्या माझ्या तमाम मराठा बांधवांना माझा मानाचा जय शिवराय. कैलासवासी अण्णासाहेबजी पाटील, कैलासवासी विनायकजी मेटे साहेब, अण्णासाहेबजी कैलासवासी अण्णासाहेबजी जावळे पाटील, कैलासवासी देवीदासजी वडजे पाटील, काकासाहेब शिंदेपासून मराठा आरक्षणासाठी बलिदान दिलेल्या सर्वांनाच माझा मानाचा मुजरा. आपल्या बीड जिल्ह्यानं पुन्हा एकदा विराट शक्ती इतक्या रात्री पुन्हा एकदा दाखवून दिली, त्याबद्दल तुमचं मनापासून आभार. जिकडं बघावं तिकडं लोकच दिसतील. लोक असं म्हणत होते, पश्चिम महाराष्ट्रातला मराठा एक होत नाही. मी आज बघून आलोय, कालपासून पश्चिम महाराष्ट्रात एकही सभा खाली गेली नाही. सगळ्या रेकॉर्ड ब्रेक आहे. जे कोण म्हणत होतं पश्चिम महाराष्ट्रातल्या लोकांना आरक्षणाची गरज नाही, त्याने फक्त खेडची एकदा सभा बघावं. आरक्षण हे प्रत्येकाला, घराघरातल्या माणसाला लागतंय, हे खरं आहे. पण आपले बांधव आजही आपल्या परिवारातला एक तारा गेला. तुम्ही का असं करताय मला कळत नाही. मुंबईमध्ये एका बांधवानं आत्महत्या केली, आज एका विद्यार्थ्यांनी केली, आणि आत्ता
आपल्या बीडच्या एका भूमिपुत्रानं केली. आपल्या परिवारातलं एक एक काळीत चाललंय. तुम्हाला एकदा सांगितलंय आरक्षण दिल्याशिवाय हटणार नाही, तुम्ही आत्महत्या करू नका. पण तुम्ही असं का करताय? मला वाटतं आपण आणखीन परिवर्तन केलेलं बरं. आणखीन आपण सगळ्यांनी घराघरात गेलेलं आणखीन फायद्याचं राहील. आपला एकही माणूस कमी होता कामा नये. जर पोरच मारायला लागले तर आरक्षण द्यायचं कुणाला? आपण एवढ्या शक्तीनं जमलो हे आरक्षण मिळवून देण्यासाठीच. मला वाटतं आपण राष्ट्रगीताच्या अगोदर त्यांना श्रद्धांजली घेऊच, पण आपण एकदा पुन्हा घराघरात जाण्याची गरज आहे. किमान आता यापुढे तरी आत्महत्या झाली नाही पाहिजे ही काळजी आपल्याला सगळ्याला घ्यावं लागणार. त्यांनी प्रश्न सुटणार नाही. प्रश्न या शांततेचं जे आपलं युद्ध सुरू आहे, हे शांततेचं युद्धच मराठ्यांना आरक्षण देऊ शकतं. कारण या शांततेच्या आंदोलनानंच निर्णयाच्या प्रक्रियेत आरक्षण आणून सोडलंय. उद्यापासून तेवढं एक काम करा, आपण आपल्या मोबाईलवर जितकं भेटता येईल तितकं 24 तारखेच्या आत घराघरापर्यंत मेसेज द्या की कोणी आत्महत्या करू नका आणि उग्र आंदोलन करू नका म्हणून.